नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. आजही माझा आवाज खराब आहे, थोडं समजून घ्यायला अशी अपेक्षा करते पुन्हा. आणि हा व्हिडिओ आहे आमचा गणपती डेकोरेशनचा, गावचा व्हिडिओ आहे. हे माझे मिस्टर बसले तिथे, इथे फुलांचं आमचं चाललं आहे काम. आजीची शिस्त, सगळे फॅमिली सगळ्यांना काम चाललं आहे आमचं. करता आली पाहिजे असा माझी मुलगी, कटाक्ष माझा दिराचा मुलगा कार्तिक. कामाची त्याच्या उद्या हिस्ट्रीचा पेपर आहे, तो डेकोरेशनमध्ये गुंग आहे म्हणून माझी मुलगी वाचून दाखवते जेणेकरून त्याच्या डोक्यात बसावं ते इझी जाईल म्हणून. हा पण आमचा छोटा ऋषभ. मुलांना खाऊ पिऊ घालताना दिराची मुलगी, तिचा पण एक्झाम होती, ती अभ्यास करत गप्पा होती. गोष्टींच्या वेळी बायकांनी सांगितले इकडे डेकोरेशन तयारी, उद्या लास्ट एक्झामची तयारी. आणि इथे लास्ट एक्झाम हिस्ट्री. तर हिस्ट्री काय करतो बघा, गणपती तयारी. आणि तिकडे आमचे साहेब बसले, संध्याकाळी पगार. आणि ते आमचे पान मास्टर, एक इकडे आणि तिकडे एक आहे. हां, तिकडे दारू मास्टर. ओके, आता श्री स्वामी समर्थ. कसं वाटलं डेकोरेशनची आयडिया नक्की सांगा. चालू आहे आमची गडबड गोंधळ डेकोरेशनची. कितीही प्रयत्न करा, 1 महिना आधीपासून करा, 15 दिवस आधीपासून करा, पण गणपती येईपर्यंत डेकोरेशनला वेळ लागतो म्हणजे लागतोच. गणपती आले तरी आमचं डेकोरेशन होत नाही कधी. नेहमीच दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे आमच्या घरी. हे माझ्या मुलीने काढले श्री स्वामी समर्थ यांचं चित्र. बोलली होती मी लाइटिंगची. हा घरातला पसारा पाहू शकता. 2-3 दिवस पसारा आवरण्यात, डेकोरेशन करण्यात, जागरण येते, त्याच्यामुळे तब्येत माझी डाऊन होते. इकडे आले की धावपळ खूप होते बाबा. कंटाळ्यात बघा आमच्या हिरोईन आराम करतायत. या अशा लढी बनवून घेतलेल्या आम्ही. असे पडद्यांना पिनअप केले ना की मग निर्यासारखे दिसतात, म्हणून मग ते आधीच रेडी करत होतो, नंतर पटकन लावायला जमतं. शेंबड्या काय माझ्या दिरांचा मुलगा ऋषभ. काय करतोस? गणपती बाप्पा आलेत. आई आमच्या नजर काढतायत बाप्पाची. आरती करतायत आता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. छान आहेत ना बाप्पा आमचे, कसे गोंडस. ॲक्च्युली बाहेर आरती भिजली होती ना, मग पुन्हा दरवाजात केली आहे. म्हणजे माझाच हट्ट होता दरवाजात आरती करायचा. हे बघा आले आमचे बाप्पा घरी. कसे वाटत आहेत? हे आमचं फायनल डेकोरेशन आहे.
आवडलं तर नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि हो, माझा व्हिडिओ कोण कुठून पाहतात, म्हणजे कोणत्या गावातून पाहतात ते नक्की सांगा, म्हणजे समजेल ना माझा व्हिडिओ कुठे कुठे पोचला तो. कोणी जास्त बघत नाही, 4-5 लोक असतात, ते तरी चालेल मला. कसं आहे ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. हा मी व्हिडिओ घेतला होता, जे सॉन्ग पण आहे, पण कॉपीराईट स्ट्राईक लागेल, त्यामुळे मी सॉन्ग एडिट केलेलं आहे, त्याचं काढलं आहे. म्हणजे खूप सुंदर ना डेकोरेशन. ॲक्च्युली माझ्या भावाने दिलेलं आहे, थोडं मी खरेदी केलं, थोडं त्याने त्याचं दिलेलं आहे सामान. आणि अशा प्रकारे डेकोरेशन केलं आहे. हा व्हिडिओ मी इंस्टाग्रामवरून घेतला होता आणि मी त्याच्यात आमच्या गणपती बाप्पाचा फोटो एडिट करून लावला. आणि मला ते आवडलं, तुम्ही जे लिहिलं होते ते. तुम्हाला दिसतंय की माहीत नाही, मी झूम करण्याचा प्रयत्न केला थोडा. बघा, दिसले तर वाचा की छान. ते मनाला, म्हणजे आपल्या मनातल्या गोष्टी काहीशा आहेत त्याच्या, त्यामुळे मी तो एडिट केला होता आणि पोस्ट केला होता इंस्टाला. मी गणपती बाप्पा तरी काही ना काही मागत असतो, आणि नाही दिलं तरी चिडतो, आणि कमी दिलं तरी चिडतो. जे आहे त्याच्यात शिक मागायला साधणार, बरोबर ना. चला, मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा मला, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कॉमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा मला कसं वाटलं डेकोरेशन, माझी फॅमिली, आणि आमचे बाप्पा कसे गोंडस आहेत तेही सांगा. तुम्ही काय काय धमाल केली गणपतीमध्ये, तुमच्याकडचे गणपती बाप्पा गेले का, आज अनंत चतुर्थी विसर्जन असेल ना, की आधीच असतात तुमच्याकडे गणपती बाप्पाचं विसर्जन, तेही सांगा. चला मग बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, भेटू पुढल्या व्हिडिओ. मन प्रसन्न असतं ना तेव्हा गणपती बाप्पा येतात तेव्हा घरी. आमच्याकडे फुगड्या, जाखडी, आरती, खूप मज्जा घेतात सगळे.